एक मिनिट थांबा. समाधानी झाली पाहिजे. आपण मुसावादा वेदमणी पहिले काय पहिलं पाना पिपाका वेदमणी या शिलाचा कोणी आता सांगतो महाराज तुम्ही उभं राहू शकता नाही कोणीच नाही. हा सांगा. नमो बुद्धाय. जय भीम. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम तमाम भारतीयांना बौद्ध पौर्णिमेनिमित्ताने जयंती निमित्ताने मंगलमय शुभकामना. उपमहापौर सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीच्या आज बौद्ध पौर्णिमेनिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पोलीस स्टेशन या ठिकाणी धम्मपाठ या कार्यक्रमाचं आयोजन केले. हे आमचं 20वे वर्ष आहे. गेली 20 वर्ष आम्ही या पोलीस स्टेशनच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी धम्मपाठ आम्ही कार्यक्रम घेत असतो. वेगवेगळे कार्यक्रम. आता ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचं प्रवचन झालं आणि बाबासाहेब, बुद्ध, फुले, शाहू, शिवाजी, गाडगे बाबा आणि सगळ्या विषयावर ते बोलले. आणि म्हणून या ठिकाणी आता आज गाण्याचा कार्यक्रम भीमगीताचा, बुद्ध गीतांचा सूर आहे, कीर्तन आहे आणि धम्मपाठची सकाळ, बुद्ध जयंती सकाळ खूप आनंदामध्ये या ठिकाणी होत आहे. अनेक पुणेकर नागरिक सकाळी 5लाच या ठिकाणी उपस्थित राहतात. एक आम्हाला आनंद वाटतो की 20 वर्षांनी पासून सुरू केलेला उपक्रम आज त्याला 20 वर्ष तेवढ्याच ताकदीने लोक या ठिकाणी येतात. आम्ही धम्म सकाळ सुरू केली त्या वेळेस काही कार्यक्रम होत नव्हते, पण आता मात्र पुणे शहराच्या विविध भागामध्ये विविध कार्यक्रम होतात. ही बी एक आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी पाकिस्तान आणि भारताच्या लढाईमध्ये जे मृत्यू पडलेले सैनिक असतील, नागरिक असतील, त्यांना अभिवादन केलेलं आहे, त्यांना श्रद्धांजली अर्पित केलेली आहे. आणि आम्ही त्यांचं अभिनंदन केलंय की तथागत गौतम बुद्धांनी बुद्ध पाहिजे, विश्वामध्ये शांतता पद्धती पाहिजे, ही बौद्ध जनतेची भावना आहे. आणि म्हणून या ठिकाणी बुद्धचा विचार घेऊन कालचं युद्ध हे संपलेलं आहे. ही एक बुद्ध जयंतीच्या 2 दिवस अगोदर घटना घडली, ही खूप आनंदाची आहे. आणि म्हणून तिथं बुद्ध निर्माण होतो की जिथं युद्धातून बुद्ध निर्माण होतो ते भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान झालेलं आहे. आणि म्हणून विश्वात कुठे युद्ध नाही झालं पाहिजे ही आमची भावना आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा बौद्ध पौर्णिमेनिमित्ताने आपल्या सर्वाला मी मनापासूनच्या शुभेच्छा सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आज शहाळा महोत्सव श्रीमंत दगडूशेठ हलवाई जी ह्यांच्यासमोर मला गायन सेवेचा योग आला आणि पहिल्यांदाच हा योग आलेला आहे.
आणि खरंच आम्ही सगळेजण खूप भरून पावलो आहे आज इतक्या सुंदर मुहूर्तावर आज गायन सेवा करायची संधी दिल्याबद्दल सर्व मंडळाचे खूप खूप आभार आणि श्रींचे आशीर्वाद आपल्या सर्वांना पण मिळू देत अशी प्रार्थना.